नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आजचा एक नवीन विषय घेऊन आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे ग्रॅटिट्यूड. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला धन्यवाद देण्यासाठी भाग पाडतात. त्या गोष्टी आहेत म्हणून आपण जगत असतो. पण नेमक्या ह्या गोष्टी आहेत कोणत्या आणि त्या गोष्टींसाठी आपण धन्यवाद का मानायला हवे ह्या विषयी आज आपण बोलूया. आज असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी असं म्हणतात तुम्ही जेवढा धन्यवाद एखाद्या गोष्टीला द्याल तेवढी ती गोष्ट रिटर्न होऊन तुमच्याकडे येईल. मग आता आपण रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या तक्रारी करत असतो. माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे गाडी नाही आहे, माझ्याकडे घर नाही आहे, माझ्याकडे छान छान कपडे नाही आहेत. नाहीचा पाडा आपला खूप मोठा असतो. पण कधी आपण स्वतःला पाहिलं का की आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत? आपल्याकडे राहायला घर आहे, भाड्याचं का होईना, रेंटचं का असू देत, पण आपल्याकडे घालायला कपडे आहेत, आपल्याकडे 2 वेळच्या जेवणाची सोय आहे. सकाळी जर आपण जेवलो तर संध्याकाळच्या जेवणाची काळजी करण्याचं आपल्याला कारण नसतं. सोबतच इतकी सुंदर ब्युटिफुल अशी एक फॅमिली आहे. आपले संबंध सगळ्यांसोबत चांगले आहे. आपण निसर्गामध्ये राहतो, आपल्याला सर्वांचं प्रेम मिळतं, आपण रोज असा श्वास घेऊ शकतो, आपलं आरोग्य चांगलं आहे. कितीतरी अशी लोक आहेत की जे ऑक्सिजन मोजत आहेत, शेवटचा श्वास घेत आहेत. त्यांच्या तुलनेने जर विचार केला तर किती साऱ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण तरीही आपला नेहमी फोकस हा नाहीवरती असतो. म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा जरा विचार करूया. आपल्याकडे असणाऱ्या रोजच्या गोष्टींना आपण धन्यवाद देऊया. जसं की आपण रोज सकाळी उठतो तर एक छान नवीन असं शरीर घेऊन नवीन ताजेतवाने होऊन आपण उठत असतो. मग ह्या नवीन श्वासांना आपण धन्यवाद का म्हणू नये? का म्हणायचं? कारण कित्येक असे लोक आहेत की ज्या लोकांचे श्वास रात्री झोपेमध्येच थांबलेले आहेत. आपण यासाठी त्यांना थँक्यू म्हणायला हवं. ग्रॅटिट्यूड आपण हा मनातून फील करायला हवं की थँक्यू, माझा हा श्वास आत्ता सुरू आहे. खरंच ही किती आनंदाची आणि गमतीची गोष्ट आहे नाही? जादूची गोष्ट ज्याला आपण म्हणतो ती आहे. आपल्यालाही कदाचित माहिती नाही की कधी कोणत्या गोष्टी थांबतील. म्हणून ज्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टींना आपण धन्यवाद देऊया. इथूनच आपली खरी आभाराची फिलिंग सुरू होते आणि ह्याच्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कितीतरी पटीने वाढायला लागतात. त्यानंतर आपण रोज सकाळी ब्रश करतो, आपल्याकडे छानसं घर आहे, घरामध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जर थँक्यू म्हणायला सुरुवात केली ना तर आपल्या लक्षात येईल की खरंच आपल्या जीवनामध्ये किती भरभरून गोष्टी आहेत. तरीही आपण नाहीचा पाडा सुरू असतो. आपण हा नाहीचा पाडा थांबवूया आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, भांडे, आपल्याकडे असणारे कपडे, भांडे, आपल्याकडे असणाऱ्या या सर्व सोयी सुविधा, सगळ्यांचं असणारं प्रेम, छोट्या छोट्या गोष्टी. ब्रश करायला गेलो तर आपल्याकडे ब्रश आणि पेस्ट असतो. याही गोष्टीला आपण थँक्यू म्हणूया. जर चुकीने आपल्याकडचा पेस्ट संपला तर आपण किती चितरफितर होतो नाही? कारण त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला मिळालेली नसते. आपण चलबिचल होतो आणि पुढची कामं आपल्याला सुचत नाही. पण मग जर तीच गोष्ट आपल्याकडे आहे तर ती गोष्ट आनंदाने का आपण स्वीकारू नये? ती गोष्ट आहे म्हणून आपण आनंदी का होऊ नये? तर ह्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधला जर का आपण आनंद शिकत गेलो, आनंद स्वीकारत गेलो तर मला वाटतं आपलं हे आयुष्य नच्या ऐवजी हो मध्ये बदलेल. आणि सोबतच जी फिलिंग आपल्या आतून येईल ग्रॅटिट्यूडची की युनिव्हर्स थँक्यू, तू जे काही मला दिलेलं आहे ते खरंच खूप भरभरून आहे आणि ही तुझी देणगी माझ्यावरती आहे, असं थँक्यू म्हणून जेव्हा आपण आतून एक फिलिंग आणतो त्यावेळेला आपली खरी विकासाची सुरुवात होत असते. उदाहरण बघूया. आपल्याला जर कोणी 1 ग्लास पाणी आणून दिलं तर आपण त्याला थँक्यू म्हणायला नाही म्हणतो किंवा काय त्यात थँक्यू म्हणायचं असं म्हणतो. पण एकदा फक्त जर आपण त्याला थँक्यू म्हटलं आणि एक स्माइल दिली तर त्याच्यापासून जी एनर्जी आपल्याला मिळेल ती एनर्जी आपली एनर्जी दुप्पट करते. म्हणजे त्याच्याकडची पॉझिटिव्ह प्लस आपली पॉझिटिव्ह या दोन्ही पॉझिटिव्ह एनर्जी मिळून आपली एनर्जी आणखी हाय व्हायला लागते. तर ह्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला पुढे नेतात. आणखी एक किस्सा सांगते. जर का कधी आपण बाहेर गेलो, आपली चुकून एखादी वस्तू आपली हरवली, ती हरवलेली वस्तू जर का पुन्हा आपल्याला कोणी आणून दिली तर आपल्याला किती आनंद होईल? त्यावेळेला आपण त्याला नक्की थँक्यू म्हणतो. का? कारण ती आपली गोष्ट मिस झालेली असते. आपण त्याच्यासाठी तडपलेले असतो, आपण त्याची वाट बघितलेली असते, त्याचं आपण दुःख सहन केलेलं असतं.
पण एखादी गोष्ट जर कोणी आपल्याला सहजपणे आणून देत असेल, कारण त्यामागे तोही थोडीफार का होईना मेहनत करतच असतो, म्हणून ह्या मेहनतीसाठी त्याला थँक्यू म्हणायला हवं. म्हणजे पुढच्या वेळेला येणारी गोष्ट ही दुप्पट प्रमाणात येते. म्हणून मित्रांनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये आपण खूप तक्रारी करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत ना, त्यासाठी आपण आभार मानूया आणि आभाराची ही सुंदर प्रार्थना आयुष्यभर आपण गात राहूया. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढे कोणत्या विषयावरती व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल हे देखील सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.